बीडमध्ये मराठा शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर व सर्व कर्मचारी संघटना मेळावा संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची विकासाकडे वाटचाल होण्यासाठी समाजातील गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक लढा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते। दिनांक 28/3/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता आशीर्वाद लॉन्स बीड येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये मागण्या व ठराव मांडण्यात आले। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलू पाहणाऱ्या आणि नामशेष करू पाहणाऱ्या यंत्रणेचा निषेध नोंदविला। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांकष इतिहास AG to PG स्तरावरती समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर समिती गठीत केली पाहिजे अशी मागणी मांडण्यात आली। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, तसेच विना अनुदानित शाळांना अनुदानित तत्वावर आणलं जावं। मुस्लिम जकात प्रणालीप्रमाणे समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या सर्व्हिस वर्ग यांनी फंड जमा करावा आणि तो गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या कामी यावा। यावेळी व्यासपीठावर मराठा आंदोलक म्हणून आंदोलक जरांगे पाटील, स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित होते। यावेळी धनंजय देशमुख यांनी आपल्या भावाला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा देऊन समाजाला कुटुंबाला न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली। तसेच समाजातील सर्व प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, विद्यार्थी या सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक शिष्टमंडळ राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली जाईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले। या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील शिक्षक संघटना, डॉक्टर संघटना, प्राध्यापक, इंजिनियर, सर्व संघटना तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। त्यावेळेस लोकांना मार्ग कळायला सुरुवात होईल, व्यवसायात कसं जायचं आणि तो यशस्वी कसा करायचा। शिक्षकांनी जर तुमची ज्ञानाची गंगा थोडी थोडी जर गावखेड्याकडे नेली, पोरांना कळलं शिक्षणात कसं जायचं आणि नोकरीकडे प्रवास कसा करायचा। रिटायर झालेले आपले न्यायाधीश असतील, वकील असतील, शिक्षक असतील, पोलीस असतील, आरोग्य विभागातले अधिकारी असतील, महसूलमधले अधिकारी असतील, ह्यावेळेस ज्यावेळेस सांगतील IPS दर्जाचे अधिकारी आपला रिटायर झाल्याच्या नंतर जो वेळ आपण खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शिकणाऱ्या पोरांना देतात, त्यावेळेस त्याला लक्षात येईल शिकून उपयोग नाही, नोकरीत तरी कसं जायचं हे पण मार्ग माहीत होणं खूप गरजेचं आहे। महाराष्ट्र माझा न्यूज बीड जिल्हा प्रतिनिधी भगवान ढेरे।